सिडको लॉटरी असो, म्हाडा लॉटरी असो, जशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते तशी माहिती आपण तुम्हाला या YouTube चॅनलवरती मिळत असते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या साइटवरती जी बातमी आलेली आहे, त्या बातमीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, जी पी-डी-एफ त्यांनी तिथे अपलोड केलेली आहे, की जे झोपडपट्टी पुनर्विकास निर्मूलन अंतर्गत जी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तो एकूण घरे असणार आहेत 92 आणि घराची किंमत असणार आहे ₹13,00,000. म्हणजे इथे तुम्हाला ₹13,00,000 मध्ये तुम्हाला घरं मिळणार आहेत. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लॉटरीमध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल, तर त्याच्यासाठी काही आवश्यक नियम, पात्रता, अटी हे त्यांची जी पी-डी-एफ आलेली आहेत, ती पी-डी-एफ आपण पूर्ण पाहणार आहोत. ही सर्व माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला जे हाउसिंग डिपार्टमेंट आहेत, जसे की सिडको, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जे सिडको नवी मुंबईमध्ये घरं बांधत असतात, त्यानंतर म्हाडा, त्यानंतर पी-एम-आर-डी-ए, त्यानंतर पी-सी-एम-सी, त्यानंतर फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह, हे ज्या लॉटऱ्या आहेत, या लॉटरीची सर्व माहिती आपल्याला या YouTube चॅनलवरती मिळत असतात. या 92 घरांमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर त्याच्यासाठी काही नियम असतात. प्रत्येक लॉटरीसाठी नियम असतात. ज्या नियमाच्या आतमध्ये जर आपण बसलो, तरच आपण तिथे अर्ज करावा लागत असतो. जर आपण नियमाच्या बाहेर राहून सुद्धा जर आपण अर्ज केला आणि जर आपल्याला तिथे घर जर लागलं, तर घर हे रद्द सुद्धा करण्यात येत असतात. अशा खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत. म्हणून कोणत्याही आपल्याला लॉटरीमध्ये जर अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून घर लागल्यानंतर जो मानसिक त्रास होतो, तो तुमचा होता कामा नये. त्यामुळे आता आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती कव्हर करणार आहोत. कोणी व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मिळणार आहे. तर चला आपण जी बातमी आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, त्या बातमीकडे आता वळणार आहोत. बघा इथे बातमी देण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग जाहीर प्रकटन. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, चिवडे गृहनिर्माण प्रकल्प. बघा ही जी घरं निघालेली आहेत, ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला जी किवडे आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी घरे येतात, त्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किवडे गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये रिक्त सदनिकांसाठी पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक अर्जदाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येतात, त्यांच्यासाठी ही घरे असणार आहेत. याच्यामध्ये कोणती घरे असणार आहेत, याची पण माहिती इथे देण्यात आलेली आहे. बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी किवडे आहेत, तिथे ही घरे 92 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि इथे घरांची किंमत ही ₹13,718 ही सदनिकेची किंमत इथे ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला 13,00,000 इथे घर मिळणार आहेत किवड्यासारख्या एरियामध्ये, जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतात. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, सदर प्रकल्पाकरिता जे अटी सांगितलेल्या आहेत, त्या अटी आपण आता स्टेप बाय स्टेप पाहतात. बघा, सदर प्रकल्पाकरिता नागरिकांकडून अर्ज प्रक्रिया ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला जो पहिले येईल त्याला हे घर मिळणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हची घरे आहेत. तुम्हाला येथे सदर प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी नागरिक अर्ज करू शकतात. बघा, मी तुम्हाला पहिले सांगितले, जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमाच्या हद्दीमध्ये राहून आपल्याला हे अर्ज करावे लागत असतात. आता या घरांसाठी अर्ज करण्यासाठी फक्त तुम्हाला जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राहतात, तीच म्हणजे तेथील व्यक्ती इथे अर्ज करू शकतात. इथे बाकी कोणीही अर्ज करू शकत नाही. ही पूर्ण त्यांची पी-डी-एफ आलेली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत येणाऱ्या अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ₹3,00,000 असावे. बघा, आणि हे दुसरी अट आहे, की याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला तुमचं उत्पन्न हे 3,00,000च्या आतमध्ये असणे आवश्यक आहे. 3,00,000च्या वर उत्पन्न असणारे इथे अर्ज करू शकत नाही. जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहेत, ते 3,00,000च्या आतमध्ये ज्यांचं इन्कम आहे, तेच फक्त इथे अर्ज करू शकतात. ही पी-डी-एफ मध्ये माहिती दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती तुम्ही एकदा चेक करा. अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी, म्हणजे बेघर असावा. बघा, ही पण एक गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. त्यांनी पूर्ण क्लिअर मध्ये सांगितलेलं आहे, की अर्जदार ज्यांच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार आहात किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, ती व्यक्ती म्हणजे कोणतीही असू शकते, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी, म्हणजे कुठेही घर नसावं. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांचं कुठेही घर नसावं. आता याच्यामध्ये तुमचं सिडकोचं सुद्धा घर नसावं
किंवा म्हाडाचं सुद्धा घर नसावं. म्हणजे कोणतंही पक्कं घर सुद्धा इथे जर तुमचं प्रायव्हेटमध्ये जर घर असेल, ते सुद्धा इथे ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजे तुमचं कोणतेही घर नसावं, तुम्ही बेघर असावा. बेघर असावा याचा अर्थ म्हणजे तुमचं आतापर्यंत कोणत्याही नावावरती घर नसावं, असं त्याचा अर्थ होतो. पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. नाहीतर तुम्हाला परत मग तुम्ही कमेंट करणार आणि म्हणणार की सर माझं म्हाडामध्ये घरात मी अर्ज करू शकतो का? माझं सिडकोमध्ये घरात अर्ज करू शकतो का? त्यामुळे व्हिडिओ पूर्ण वाचा. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील यापूर्वी चरोली, रावेत, बोराडेवाडी, डुडुलगाव, पिंपरी व आकुर्डी येथे प्रकल्पांसाठी अर्ज केलेले, परंतु सदनिका प्राप्त न झालेल्या प्रतीक्षा यादीमधील नागरिकाने नव्याने अर्ज करू शकतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची यापूर्वी जी लॉटरी निघालेली होती, पण जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत बघा, त्यांनी प्राप्त न झालेल्या व प्रतीक्षा यादी जे लोकेशनची घरे होती, चरोली, रावेत, बोराडेवाडी, डुडुलगाव, पिंपरी, आकुर्डी या लोकेशन मध्ये ज्यांना घरं लागलेली आहेत किंवा घरं न लागलेली बघा, परंतु सदनिका प्राप्त न झालेल्या प्रतीक्षा यादीमधील नागरिक म्हणजे जे वेटिंग लिस्ट मध्ये जर असेल तर ते सुद्धा या लॉटरीमध्ये अर्ज करू शकतात. त्यानंतर ज्या सदनिका इथे देण्यात आलेल्या त्या सदनिकेची आपण माहिती पाहणार आहोत. बघा, इथे टोटल 92 सदनिका देण्यात आलेल्या आहे. पूर्ण बघून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी जर तुम्ही जनरल कॅटेगरी मधून असणार तर तुम्हाला येथे घरे नाही बघा. त्यानंतर इतर मागास प्रवर्गामध्ये येतात ओबीसी, व्हीजेएनटी, इथे 28 घरे देण्यात आलेले आहे. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी 0, एससी कॅटेगरीसाठी 22, एकूण सदनिका 50. म्हणजे इथे हे 50 सदनिकांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही हँडिकॅप असणार तर तुम्हाला ओपन मधून 19 घर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. इतर मागास प्रवर्ग ओबीसी व्हीजेंट येणार आहे, तिथे 7 घरं असणार आहेत. एससी कॅटेगरीसाठी 2, एसटी कॅटेगरीसाठी 14 आणि एकूण घरं ही 42 असणार आहेत. त्यानंतर हे झाले खुल्या उपलब्ध सदनिका म्हणजे 19, त्यानंतर इतर मागास प्रवर्ग 35, त्यानंतर एससी 2, अनुसूचित जमाती 36, अशी टोटल जी आकडा आलेला आहे याच्यामध्ये एकूण 92 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. एकदा परत हे चार्ट तुम्ही बघून घ्या. अर्जदारांनी जाहिरात प्रसिद्धीत मुदतीचे आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज जोपर्यंत चालू आहे त्याच्या आतमध्येच तुम्हाला हे अर्ज करावा लागणार आहे. अर्जदारांना मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थिती राहून कागदपत्राची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. बघा, तुम्हाला इथे अर्ज करण्यासाठी स्वतः जे कार्यालय त्यांनी सांगितलेलं आहे, कार्यालयाची माहिती आपण पुढे पाहणार आहोत, तिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये जी कागदपत्र लागणार आहे ते कागदपत्रांची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, सर्वप्रथम तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदार पिंपरी चिंचवड हवेली मुळशी यांनी स्वाक्षरीने सर 2024-25 आर्थिक वर्ष व किंवा 1 वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न किंवा फॉर्म नंबर 16 जे जॉब वगैरे करतात त्यांना कंपनीमधून जो फॉर्म नंबर 16 मिळतो तो, एक तर तुमच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्नची जर तुम्ही फाईल केलेली असेल सीए कडून ती, किंवा उत्पन्नाचा दाखला जो तहसीलदार पिंपरी चिंचवड यांनी दिलेला असतो. या 3 उत्पन्नाचे तुम्हाला प्रमाणपत्र तेथे द्यायचे आहेत 2024-25 चे असणारे, म्हणजे 3 पैकी एक कागदपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा, जर तुम्ही कॅटेगरी मधून जर अर्ज करत असणार एससी, एसटी, ओबीसी, हे फक्त अर्जदाराचे कुटुंबातील इतर सदस्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. फक्त महाराष्ट्रातील रहिवासी म्हणजे महाराष्ट्रातील जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठीच फक्त हे जे प्रमाणपत्र जर असतील तर हे त्यांचे ग्राह्य धरल्या जाणार आहे. बघा, 2 नंबरचा हा टॉपिक आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र फक्त अर्जदाराचे उपलब्ध असल्या ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याच्या नावाचं तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी असणे आवश्यक आहे. हे पण तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर आधार कार्ड अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे पिंपरी चिंचवड शहरातील वास्तव्याचा पत्ता असलेले. बघा, आधार कार्ड वरतीच समजा तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राहतात पण तुमच्याकडे जर पत्ता गावाकडचा असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. आधार कार्ड वरती सुद्धा तुम्हाला पत्ता हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला पासबुक असणे आवश्यक आहे. पासबुक किंवा रद्द केलेला चेक ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यांच्याच बँकेचं अकाउंट किंवा चेकबुक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे मतदान ओळखपत्र पिंपरी चिंचवड शहरातील असावे. बघा, याच्यामध्ये त्यांनी तुमचं वोटिंग कार्ड सुद्धा तुमचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील असावे असं त्यांनी सांगितलेले आहे. जर तुमच्याकडे भाडे करार, नोंदणीकृत नोटरी किंवा
₹500 स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र नातेवाईकांकडून राहत असल्यास त्यांचे किमान 500च्या स्टॅम्प पेपरवरती संमतीपत्र पिंपरी चिंचवड शहरातील. बघा, जर तुम्हाला नोटरी जर केलेली असेल तर ₹500च्या स्टॅम्प पेपरवरती तुमचं भाडे करार म्हणजे ॲग्रीमेंट असणे आवश्यक आहे. नातेवाईकांकडे राहत असल्यास किमान सुद्धा त्यांनी ते संमतीपत्र सांगितलेले आहेत 8 नंबरच्या कॉलमला. त्यानंतर वीज बिल चालू महिन्याच्या राहत्या घरातील पिंपरी चिंचवड शहरातील असावे. बघा, पिंपरी चिंचवड शहरामधीलच तुमच्या घरात लाईट बिल असणे आवश्यक आहे. म्हणजे ती त्यांनी ही सुद्धा एक अट सांगितलेली आहे. अधिवास प्रमाणपत्र बघा, हे सर्व लॉटरीमध्ये ग्राह्य धरल्या जात असतात. डोमेसाइल सर्टिफिकेट असे म्हणतात, की तुम्ही कमीत कमी महाराष्ट्रामध्ये राहतात त्याच्यासाठी डोमेसाइल सर्टिफिकेट असते. ते पण सुद्धा तुम्ही यांनी इथे सांगितलेले नाही, पण मी तरी तुम्हाला आणखी एक एक्स्ट्रा माहिती देतो, की डोमेसाइल सर्टिफिकेट हे 1/1/2018च्या नंतर जे बारकोडवालं असते, ते तुम्हाला बारकोडवाले इथे द्यावं लागणार आहे. त्यानंतर हँडिकॅप कोट्यातून जर तुम्ही अर्ज करत असणार, तर तुमच्याकडे जे हँडिकॅपचं जे प्रमाणपत्र असते, ते प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला ही जी अ, अर्ज करायचा आहे, हे तुम्हाला 13/6/2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. 13/6/2000 पर्यंत तुम्हाला हे अर्जाची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. अंतिम तारखेपूर्वी उपलब्ध सदनिकांसाठी पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारला जाणार नाही. म्हणजे 13च्या नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अर्ज करता येणार नाही, याची सुद्धा तुम्ही लक्ष घ्या. सदर सदनिका वाटप नियमावलीमध्ये बदल करण्याचे अधिकार हे महानगरपालिका आयुक्त यांना राहतील. हा त्यांचा ऑफिसच्या कार्यालयाचा पत्ता आहे. उपायुक्त तथा सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी निर्मूलन पुनर्विकासन कार्यालय, भाजी मंडईजवळ, चिंचवडगाव 411 033 आणि हा त्यांचा ईमेल नंबर देण्यात आलेला आहे. तर अशी ही आपण पी-डी-एफद्वारे माहिती बघितलेली आहे. ही पी-डी-एफ बघितल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये जर आणखी जर काही प्रश्न निर्माण झाले असेल, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच असा आणखी एक लॉटरीचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.